रो बेटा, काय झालं मग? काय झालं? चल जेवतो काय? चल बाईला मी खिचडी देतो, खिचडी. नाही नाही. अरे बाप, मग मोबाईल मोबाईल. हा बाईले मी मोबाईल देतो. हा मोबाईल. चल चल मी बाईले मोबाईल देतो. अले बापले, मोबाईल पाहिला तर बैले हसू येते. हा अच्छा, बैले मोबाईल पाहिजे. हा शालू, हे तू काय करून राहिली? तिला कायले मोबाईल देऊन राहिली? अहो डोळे खराब होईल, तिला मोबाईल देऊ नको. आई इथे चूप नाही राहत. जेवायला द्या तर जेवत नाही, मग मोबाईल द्या ना, तेव्हा कुठं खाते आणि तेव्हा कुठं चूप राहते. आदत लावून घेतली ना तरी तुले हटकत राहतो. घे तिच्याजवळून मोबाईल, लवकर घे तिच्यापासून. नाही आता जरासा पाहू देतो, मग घेऊन घेतो. पाय बापा, तुले जसं पटते तसं पाय कर. बाई मला बी पाहू दे ना मा मोबाईल. आता नाही घेऊ. दे मोबाईल, दे मोबाईल, दे आईजवळ मोबाईल दे. नाही कार्टून पाहतो. बाई कार्टून नाही पाहू, मार डोळे खराब होते डोळे. दे मोबाईल. अरे चल, बिलकुल मोबाईल देत नाही. घे 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 मोबाईल घे, रडू नको. मा बाई पळून गेली का? मा पडून गेली बाई. ये जवळे जवळे. घे घे बाई घे, घे रडू नको. घे घे मोबाईल घे. कहून काय झालं? आई याच्याजवळचा मोबाईल हिसकला तर खालतं दणकन पडली, सोप्यावरून खालीच पडली. खूप रडून राहिली आई. मोबाईलच मागून राहिली. ते मोबाईल ऐकतच नाही, ते मोबाईल पाहिजेच तिले. पैदा झाली तेव्हा तिने मोबाईल देणं, मोठा मोबाईल देणं, जेव्हा तेव्हा नुसतं मोबाईल. तिला मोबाईलची लत लागून गेली. आता ती ऐकते काय? पहिल्यापासून तुला मोबाईल द्यायला नाही पाहिजे होता. ऐकती नाही होती ना, तुला किती सांगू. आता घे. पण नाही काय करू, ते चूप नाही राहत होती म्हणून मी देऊ तिला मोबाईल. मला काय माहिती नुसतं मोबाईल मग मागून म्हणून. आता धीरे धीरे आता ती तशी ऐकणार नाही. आता धीरे धीरे तिच्यापासून मोबाईल घेणं चालू कर आणि तिच्या म्हणजे नजरेत दाखवूच नको मोबाईल. नाही बी दिसन ना तरी ते मोबाईलच करते. पाय बापा, तू या लेकरून तूच सांभाळ. आता तू काही ऐकत नाही. नको देऊ म्हणा, अलबत करून देत होती. कसंच समजावं ना, कसंच नाही तर मोबाईल आहे तर मोठे मोबाईल दाखवते. पहिले आमच्या राजामध्ये मोबाईल नाही होते. टीव्या होत्या, टीव्या बी नाही होत्या. कथा सांगल्या कथा. आता कोणत्या कथा सांगू आई? आपल्याच जीवनाच्या कथा चालू आहे ना, काय कथा सांगत बसू? फुरसती भेटते काय कथा सांगाले? अहो आता तर काहीच काम नाही आहे. पहिल्या राजात दळणं जात्यावर दळा लागे. हिरोती दळा लागे, वाटा लागे चटणी पाट्यावर. आता तर सगळ्या सुविधा आहे. मिरची पावडर आयतच भेटते, दळण आयतं भेटते. रातभर आम्हाला दळण दळा लागे 3-4 वाजेपर्यंत. सकाळी उठून अजून कामाला जावा लागे. आणि तुम्हाला तर फुरसत नाही म्हणतं. सासूबाई, तो मागचा जमाना होता, ते मागचं मला नका सांगू आता. आरू घे मा, चुप राय. घे मोबाईल. अरे बापले, माझ्या बाईला मोबाईल पाहिजे. घे मा, नाही नेत मी मोबाईल. घे बापा, तुला किती सांगा, तुझ्या डोक्यात काही किडा धसत नाही. घे, दे मोबाईल. कर तिचे डोळे खराब. भोकणी झाली पाहिजे. लावजो मग तिले चष्मा, नाही तर तू हे डोळे देजो तिले. आई इथं हे रडून राहिली ना, तुमचं काय भाषण चालू आहे? रडून राहिली, चूप नाही राहून राहिली. तुम्ही माझं डोकं खराब नका करू. बस बापा, तुला समजाव थकली मी आता. जे पाच बस आता तू. हो, माय लेकरू मीच पाहतो. अरे घे मोबाईल. अरे बापले, माय बाई चुपलाय ते. घे मा मोबाईल. घे चुप राय. आता रडू नाही. आता नाही रडू. चुप राय. घे आता मोबाईल भेटता ना बाईले. घे मोबाईल पाहिजे होता ना. माई बाई पळून गेली. हो मा, पळून गेली. डोक्याला लागलं. आकर बाई, आकर मा. आले गेले. घे मा, घे. मग पाहिजे मोबाईल. हे घे. अच्छा बस. हे घे. शालू, हे काय होय? अरे काकू या ना, बसा. हे शांता नाही दिसले हो, कुठं आहे तर? मग मी इकडे आले. आणि हे काय चालू आहे? अहो हे मोबाईल नको दाखवू बाई लेकराले. अहो चांगलं नाही आहे, भोकणं होते, त्याचे व्हायरस घुसते म्हणते दिमागामध्ये. मोबाईल बरं नाही ना. त्याची ते स्क्रीन लाईट जो आहे ना, आपल्या डोळ्यावर पडते, दिमागावर पडते.
त्याचा असं दिमागावर होते, डोळे डोळे दुखते, अशानं अंधपण येईन ना तिले आतापासून. काय करू काकू, ते खातच नाही आणि कोणी चूपच नाही राहत. रडायला लागले तिला मोबाईल द्या तेव्हा चूप राहते आणि मोबाईलच मागते. नाही दिला तर तरी मोबाईल मागते ते. काही नाही होत, कितीक लेकरं मोबाईल पाहते. नाही ना बाई, तू ऐक ना शालू, चांगलं नाही ना, मोबाईल नको देत जाऊ. अव गंगा, काय सांगतं बाई, ती ऐकूनच नाही राहिली. मोबाईलच देते त्या लेकराले. मोबाईलची ज्या चटक लावली ना तिनं, उल्लेखासाठी मोबाईल, कायच्यासाठी जशी मोबाईलच देते. खाता पेता हाकता मुत्ता सारण त्या लेकराले मोबाईलच देते बाई. काय सांगू आता, इले सांगून सांगून थकली बापा. जेव्हा तिचे डोळे खराब होईन ना, काही ना काही होईन ना, तेव्हा तिला समजल. तोपर्यंत समजत नाही. तिला सांगणं चालूच आहे, पण थकूनच नाही राहिली. मी थकून राहिली सांगू सांगू, पण ते ऐकून नाही थकून राहिली. तरी ते तिच्याच मताचं करते. काकू ऐकतच नाही ते. मी किती तिला प्रयत्न करतो, पण तरी ते ना ज्या रडणं बंदच नाही करत ना. रडतेस ना, खूपच रडते ना. मी किती तिला हे करतो, मोबाईल नको घेऊ बाई, ऐकतच नाही ना. अशी कशी नाही ऐकत. दे ना 2-4 थोबाडी तिच्या चांगल्या गालावर दे, सण सण. आता तर ते मोबाईल भूलते मागणं, तर देत नाही ना. रडली का घे बाई, नाही खात का तर घे बाई. काय बापा, आताचे लेकर जसे तुम्हालाच लेकर झाले बापा. तसं नाही काकू, ऐकून तेव्हाच ना. आणि त्या बरं 2-4 रायपटा दे बरं तिच्या गालावर, नाही तर पाठीवर, आणि घे तिच्या पाचचा मोबाईल. तर तिला तेच तर म्हणतो. पण ऐकून तेव्हाच कणी ते ऐकून असणार राहिली. तिले म्हणून राहिली का मोबाईल खराब आहे बाई. मोबाईलनं किती घटना होऊन राहिल्या, डोळे खराब होऊन राहिले, तरी ते ऐकून नाही राहिली. ते एका पोराची, ते कोणत्या मॉमेडियन समाजचं पोरगं होय का काय, 12 वर्षाचं का काय होतं ते पोरगं. तर 12 वर्षाचं का 10 वर्षाचं तर असाच तो म्हणजे काय रॉबर्ट असा काहीतरी व्हिडिओ पाहत होता वाटते. रेग्युलर त्याच्यातच रात्रंदिवस. तर माहीत आहे तो स्वतःले म्हणजे रॉबर्ट समजत होता. त्याचं नावही भुलून गेलता, परिवारही भुलून गेलता. स्वतःला रॉबर्ट समजत होता. किती न्यूज पाहिली होती. मग आता ह्या बाई काय न्यूज पाहिजे ना, मग येईल आता समजा नाही काय, हकला नाही पाहिजे काय. नुसतं ते मोबाईल देते आणि डोळे खराब होते. काय काय सांगा बापा. काकू, नाही दिला ना मोबाईल तर रडते आणि खातही नाही. आणि मोबाईल दिला तर मोबाईल पाहता पाहता जेवते तरी, नाही तर कधी जेवतच नाही. एक दिवस राहीन उपाशी, भूक लागल्यावर तर आपच जेवण. पण ते मोबाईलचा लाड लावू नको, चांगली गोष्ट नाही आहे मोबाईल. घे ही सक्ती जाबाचा मोबाईल घे, नाही तर मी ही सकतो. नाही काकू, आता सध्या राहू द्या. आणि काय सध्या राहू द्या, थांब ही सकतो मी. चल देवा, चल द्या मोबाईल. सोडता का नाही? चल सोड, सोड लवकर मोबाईल. दे न दे, एक देतो चांगले गालावर. सोड मोबाईल लवकर. सांगू काय मोबाईल मोबाईल. ये बेटा ये, मोबाईल नाही घेऊ, नाही घेऊ मोबाईल. ते काकू गंदीचे. हा, ते आईनं मोबाईल घेतला, ते गंदीच आहे आई ते. आणि रडू दे तसाच. राहीन ना, चुपचाप राहीन मग ते. हा, आणि आता याच्या पुढं मोबाईल बिलकुल द्यायचाच नाही तिले. अहो काकू द्या ना, हो ती पोरगी रडून राहिली. मला नाही असं रडणं बिलकुल नाही आवडत. द्या ना, काय झालं पाहू द्या ना. पाहते तर पाहते, आता साऱ्या पोरी लेकरच पाहून राहिले. अमय काशी व शालू, तो तुले तू शिकली सवरली आहे ना. शिकली सवरली असून तू काऊन अनपडासारखी वागून राहिली. अहो लेकराले मोबाईल नाही देवा. एक वेळा रडन, 2 वेळा रडन, पण कनी मग चूप राहीन. मग तिलेच वाटन का आता मोबाईल भेटत नाही, मग रडणारच नाही ते मोबाईलसाठी. तू कनी अशी ट्राय कर. आणि आता बिलकुल तिच्या नजरेत मोबाईल दाखवू नको, ठेवून दे चुपचाप. तुला पाहायचं असला आणि मागतला तर अजून तसंच देवाचाच नाही. आणि मग ते असं करता करता मोबाईलच भूलते. पण चांगली गत नाही ना हे. लेकरू खात नाही पेत नाही, नुसतं त्या मोबाईलमध्ये. त्या मोबाईलचा स्क्रीन किती लाईट, किती चमकते डोळ्यावर. मीच तशी मोबाईल पाहतो ना, मचमच डोळे लागते, दुखते. मग ते म्हणून तर ते तुई पोरगी मचमच अशी डोळे मारते. कसे डोळे तिचे लागते. मग कोणी म्हणन काय पोरगी काय डोळेच मारते काय. तू या भल्यासाठी, त्या पोरीच्याच भल्यासाठी सांगून राहिली. तू समज, तू शिकली सवरली आहे. तुझ्यापेक्षा तर ते कांता बरी आहे व. ते कांताली तरी अक्कल आहे. तू तर तिच्यापेक्षा फायनल आहे काय ना. तू नाही, फर्स्ट इयर आहो. मग ते तर 10वीच पास आहे. मग तरी तुझ्यापेक्षा तिला दिमाग आहे. ते नाही देत. तिला कोणतं लेकरू आहे त्याची दिन. पण तरी लय ज्ञानीच्या गोष्टी सांगते. तू अनपडासारखीच वागून राहिली. पण
हा लेकरू ते मोबाईल पाहून राहिले, तुला चांगलं वाटून राहिलं, ते डोळे मचमच करते तरी तुला समजून नाही राहिलं. खरंच का काकू? खरंच? हा मी ऐकलंय म्हणा. मग आता नाही देणार खरंच माही पोरगी? मग कोडे डोळे आहे खरोखर माही पोरगी. मग आतापासून भोक निघून जाईल. नाही मग आता मी मोबाईलच नाही देत. समजलं ना? आता देशील का मोबाईल? नाही काकू, आता मी खरंच नाही देणार. आता समजलं मला. आणि कणी खरोखर तिचे डोळे कणी म्हणजे अशी एकसारखे पाहताच नाही, तिला अशी डोळे करते. मग तेच तर म्हणतो, जेव्हा तेव्हा जेवता खावता नुसतं तिला मोबाईल देत राहतं. नाही काकू, आता नाही देणार मी. ये मग ये गिट्टी, ये मग. अरे ये आता नाही देऊ. हा ये मोबाईल मारलो रे बापले. आता चल बरं आपण घुमाले. हो ने तिला घुमाले ने. असं आहे म्हणून म्हणतो तुम्हाला पण सांगते, ज्यांच्या घरी मोबाईल आहे लेकरायले मोबाईल देऊ नका. एवढं त्या मोबाईलच्या अधीन करू नका. समजून घ्या त्याची नाजूक डोळे आहे, तर समजा त्याच्या नुकसान आहे लेकरायले, तर मोबाईलच्या दूर ठेवा. जेवढं तुम्ही समजवान लेकरायले, जेवढं तुम्ही हे कराल तेवढंच लेकरायसाठी चांगलं आहे. लेकरायले टाईम द्या, वेळ द्या आणि त्यांच्यासोबत चांगलं बोला आणि खेळा त्याच्यासोबत थोडंसं आणि मोबाईलच्या दूर. चला तर मग आता कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. आणि नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा. आणि जे पुराणे होते मराठी त्या दुसऱ्या चॅनलवरचे त्यांनी सबस्क्राईब नसन केलं तर त्यांना सुद्धा सांगते की प्रत्येकाने सबस्क्राईब करा. जे व्हिडिओ पाहतील त्यांनी सगळ्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओला, चॅनलला. आणि असेच नवीन मी एपिसोड घेऊन येणार आहे. तर चला मग आता काळजी घ्या स्वतःची. बोलण्यात काही चुकलं असन, माझं काही सांगण्यात चुकलं असन तर माफ करा. बरोबर आहे की नाही आहे हे पण कमेंट्समध्ये सांगा.